23 तारखेला इथे सुद्धा ह्या गावांमध्ये येवल्यामध्ये काही ठिकाणी ढगफुटी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे जे आहे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्याच्यामध्ये मका आहे, सोयाबीन आहे, कांदा आहे, द्राक्षाच्या बागासुद्धा आहेत. आणि आता आपण पाहिलं की शेतकरी फार हवालदिल झालेला आहे. तरी शेतकरी पुरुषसुद्धा धाय मोकळून रडत आहेत. घरामध्ये काय परिस्थिती असेल त्याची आपल्याला कल्पना करता येत नाही. अरे शेतकरी सांगत होते मुलगी सारखी रडते, पुढे काय होईल, पुढे काय. आता असं आहे ना की हे आसमानी सुलतानी पडली आहे खरं ह्या महाराष्ट्रावर ठिकठिकाणी. पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळ्यांनीच मंत्रिमंडळात सुद्धा ठरवलं की ह्या वेळेला म्हणजे काही अडचणीचे सगळे नियम बाजूला ठेवून जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण सर्व शेतकऱ्यांना करणार आहोत. पंचनामे सुरू झालेले आहेत आणि टोमॅटोचं पण नुकसान झालं आहे, भाजीपाल्याचं नुकसान काही ठिकाणी झालेलं आहे. तर मुळात जे आहे ना आता खरं म्हणजे ह्या भागामध्ये पाऊस फार कमी आहे. येवला भागात येवल्यामध्येच पाऊस कमी पडतो. पण आता हे असं चाललेलं आहे की एवढं सगळं काही गेलं. कांदे सडलेले आहेत. आता हे पाणी निघतच नाही आहेत. 3-3, 4-4 फूट पाणी आहे शेतामध्ये. ते पाणी निघणार कुठं? बरं निघालं तर टाकायचं कुठे? आणि जिकडे टाकायचं तिकडे पाणीच पाणी आहे तिथे. आणि त्यामुळे जे आहे सगळी मुळं कुजणार सगळी आणि ते सत्यानाश सगळं होणार. आणि त्यामुळे फार हवालदिल आहे. आता अनेक ठिकाणी तर फार वेगवेगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. पण महाराष्ट्रावर ह्या अशा अडचणींना महाराष्ट्रानं मागेसुद्धा अनेक वेळा तोंड दिलेलं आहे सगळ्यांनी आपण एकत्र येऊन. आणि यावेळेसुद्धा सरकार अतिशय समर्थ आणि मजबूतपणे या सगळ्यांच्या पाठीमागे उभे आहेत. प्रत्यक्ष जे सगळेच मंत्री जे आहेत बांधावर जात आहेत, बघत आहेत आणि शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचं काम करत आहेत. आणि माझी खात्री आहे की मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा एकमतानं पूर्णपणे शेतकऱ्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्णय आपण घेतला. आणि आणखी किती मदत करायची, काय करायची हे सगळं संपूर्ण आता हा डाटा जो आहे हा गोळा होईल महाराष्ट्राचा, प्रत्येक तालुक्याचा. आणि त्यानुसार जे आहे मग आणखीन पुढचं वाटप कसं काय करायचं. पण याच्यामध्ये सुद्धा आणखीन काही वेगवेगळे भाग आहेत. जसं जमीन खरडून गेलेली आहे काही ठिकाणी, जमीनच नाही, शेती करायला जमीनच नाही उरली. किंवा काही बागा ज्या आहेत त्या कोलमडलेल्या आहेत. ह्या बागा उभ्या राहायलाच 5 वर्ष लागतात. आणि आता परत ते जेव्हा उभं करायचे आहेत नवीन त्याला आणखी 3-4 वर्ष जे आहेत म्हणजे कमीत कमी जाणार. म्हणजे आणि त्याच्यावर कोट्यवधी रुपयाचं जे आहे कर्जसुद्धा घेतलेलं असतं ह्या सगळ्या लोकांनी. त्यामुळे आपल्याला वाटतं की हे बागायतदार आहे. परंतु हे अशा रीतीच्या अडचणी आल्यानंतर 8-10 वर्षासाठी ते जे आहेत पार हपकून जातात, संपून जातात, अडचणीत येतात. हे सगळ्याचा विचार मंत्रिमंडळात करून अधिकाधिक आम्ही मदत करू. आणि प्राथमिकसुद्धा जे आहे मदतीला सुरुवात झालेली आहे. अन्नधान्य वाटप जिथे जिथे अन्नधान्य खराब झालेलं आहे त्या ठिकाणी 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ मोफत वाटपसुद्धा ताबडतोब सुरू केलं. आतापर्यंत 27 मेट्रिक टन गहू, 27 मेट्रिक टन तांदूळ. परंतु ही सुरुवात आहे, त्याची संख्या फार मोठी वाढेल. तर प्रत्येकजण जे आपण पद्धतीनं काही ठिकाणी पाणी खूप असल्यामुळे आपल्याला माहिती आहे रोगराई होण्याची शक्यता आहे. म्हणून डॉक्टरांचे पथकंसुद्धा तयार होऊन ते सुद्धा कामाला लागत आहेत. काही ठिकाणी गव्हर्नमेंटच्या ज्या शाळा असतील, दवाखाने असतील, ते ग्रामपंचायतीचे किंवा इतर काही लोकांचे जे आहेत ग्रामसेवकांचे वगैरे कार्यालय वगैरे आहेत त्यांची नासधूस झालेली आहे. शाळेत जाणारी जी मुलं आहेत ती पुस्तकं जे आहेत ते पुस्तकांचं वह्यांचं पाणी झालेलं दाखवत आहेत. आणि ते समोर ठेवून अगदी त्यांच्या मनावर काय परिणाम होते ते तुम्ही दाखवलं सगळं. तर ह्या सगळ्यांना आम्हाला सावरावं लागेल.
आणि सर्वकष विचार करून त्यावेळेला महाराष्ट्राच्या ह्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे पूर्ण महाराष्ट्रानं उभं राहणं हे आवश्यक आहे असं मी समजतो. शेतकऱ्यांची एक अशी मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करावी, ही पण एक प्रामुख्याने आता मागणी जोर धरते आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात सांगितलेलं आहे वगैरे. आपल्याला शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यच द्यायचं आहे ना, ते पूर्ण सहाय्य दिलं जाईल ना, काळजी कशाला करते. आणि त्यांनी तेही सांगितलं की आम्ही सगळे नियम बाजूला ठेवतो आहोत. नाहीतर नियम ना 65 मिलीमीटर ताबडतोब एका दिवसात झाला पाहिजे पाऊस वगैरे, हे सगळे नियम जे आहेत बाजूला ठेवण्यात. त्यामुळे मला असं वाटतं की आणि शेवटी काय सगळे मंत्री जे आहेत त्यांना बांधावं, कारण ते स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फिरतात ना, काही ठिकाणी जावं लागतंय त्यांना, आपण पाहिलेलं आहे. तर हे सगळं हे करताना आज पहिली प्राथमिकता जी आहे ही शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी आहे आणि त्यासाठी सगळं काही केलं जाईल. आपण आपला 1 महिन्याचं वेतन जे आहे ते या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधी करण्याची जाहीर केलं आहे. ही संवेदनशीलता इतर नेत्यांनी देखील दाखवावी. दाखवणार ते ठीक आहे ना. मी ते कोणीतरी जाहीर करतो आपण, मी आपलं माझ्या मनाने जाहीर केलं, माझी खात्री आहे सगळेच जाहीर करतील, सगळेच मदत करतील, पक्ष मदत करतील, बाकीचे की सगळ्यांची जबाबदारी आहे. तर एकच सांगतो, शेतकरी जगला तर जनता जगणार आहे. बाकीचं सगळं उभं करता येतं. हे असं काही कारखान्यातून तयार नाही होणार तुम्हाला, त्याच्यासाठी त्यांना उभं करावंच लागेल आपल्याला. सर, जसं तुम्ही 1 महिन्याचा वेतन दिलं, ठीक आहे. अधिकारी जे आहे, अधिकारी जे क्लास 1 ऑफिसर आहे किंवा जे मोठे अधिकारी, त्यांनाही तुम्ही आव्हान करा. मी काही आवाहन करणार का, काय ज्यांच्या मनाला वाटेल ही जी परिस्थिती आहे पाहून ते करतील, काही करतील काही नाही करतील. मला त्या विषयात काही जायचं नाही. तर पंचनाम्याचे आदेश काय देण्यात आले, कधीपर्यंत पंचनामे पूर्ण झाले पाहिजे, मदत सुरू? नाही, काही ठिकाणी अजून पाऊस सुरू आहे, काही ठिकाणी अजून गडबड सुरू आहे. बरं, हे काम एवढं मोठं आहे की ताबडतोब तुम्ही आता काल सुरू केलं ना आज संपेल अशी परिस्थिती नाही आहे. बरं, अधिकाऱ्यांना पण ते व्यवस्थित त्याचं जे आहे ते डॉक्युमेंट्स पाहिजेत, कागदपत्र तयार. मग आपल्यातलेच काही लोक जे बोट ठेवायला सुरुवात आणि त्या अधिकाऱ्याला त्रास द्यायला सुरुवात, हे कमी आहेत का आपल्याकडे असे लोक त्रास देणार. त्याच्यामुळे जे आहे आता काय मला असं वाटतं की 2-1 दिवसामध्ये हे सगळं पूर्ण. आणि जिथे जिथे जे आहे ह्या पावसाचा कहर झालेला नाही त्या ठिकाणचे अधिकारीसुद्धा, ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी ते अधिकारी घेतले जातील मदतीसाठी. त्याच्यामुळे जे आहे ते काम जे जितक्या तुम्ही म्हणतात ते शक्य तितक्या लवकर आपण पूर्ण करू शकणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत पाठवली, त्याच्यावर जी जाहिरातबाजी झाली त्याच्यावर ही टीका केली जाते. ते आता असं टीका करू द्या. पुन्हा जाहिरात करा, पण मदत करा दॅट्स ऑल. आणि बाकीच्या याच्यावर बोट ठेवायचं काही कारण नाही, तर त्यांनी मदत करावी. सर, केंद्राकडे आपण काही विशेष पॅकेजची वगैरे मागणी करणार? असं आहे की जे करायचं ते आम्ही करू ना. केंद्रसुद्धा नक्की प्रत्येक राज्याला केंद्राचा ठराविक ज्या वेळेला ही नॅशनल कलामिटी सारखंच आहे हा भाग, त्याच्यासाठी किती मदत द्यायची आणि त्याच्यापेक्षा जास्त मदत द्यायची असेल तर ते सुद्धा केंद्र सरकार देत आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी एक केलं आहे की ते जे काय देतील न देता ते नक्की देणार आहे, परंतु राज्य सरकार हे मागे हटणार नाही आहे, ते पूर्ण मदत करणार आहे.